छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत गॅस चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवारात हॉटेल साई यश परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार HP कंपनीच्या LPG टँकरचे सील तोडून अवैधपणे गॅस चोरी सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून 2 संशयितांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईत तब्बल 1,26,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या 2 मोठे LPG टँकर तसेच विविध क्षमतेचे एकूण 26 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। जप्त करण्यात आलेल्या गॅसचा एकूण साठा सुमारे 35,220 किलो इतका आहे। या कारवाईमुळे गॅस माफियांच्या एका मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला असून महामार्गावर चालणाऱ्या या अवैध धंद्याला मोठा चाप बसलाय। पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आणखीन कुणाचे धागेदोरे यात गुंतले आहेत का याचा तपास करत आहेत। नियंत्रक सेवा वाटप तसेच राज्यस्तरीय पथकाचे माननीय सन्माननीय श्री चंद्रकांत डांगे साहेब यांच्या पथकाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मौजे खोसेवाडी शिवारामध्ये कारवाई केली असता 2 गॅसचे टँकरचे कॅप्सूल आम्हाला इथं मिळाले आणि ते अवैधरित्या या सिलेंडरमध्ये भरले जात होते। त्याच्यामध्ये काही व्यावसायिक सिलेंडर होते जे 26 टोटल आम्हाला सिलेंडर मिळाले। त्यात काही व्यावसायिक, काही घरगुती आणि काही छोटे 5 किलो सिलेंडर होते। तर एकूण मुद्देमालाची टोटल रक्कम जर काढली तर 1,26,00,000च्या अंदाजे जवळपास जाते आणि त्या संदर्भात मध्ये MIDC वाळूज येथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तसंच पुढील कारवाईसाठी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेले आहे। किती वाजता कारवाई झाली सर? रात्री साधारणतः 10च्या सुमारास ही कारवाई सुरू झालेली आहे। आणि किती लोक होते कारवाईला तुमची? कारवाईला आमचे टोटल 15ची टीम होती। आमच्याकडचे जे नियंत्रक सेवा वाटप यंत्रणेचे 12 ते 13 लोक आम्ही सगळे टोटल अधिकारी आणि कर्मचारी आणि बाकीचे आम्हाला सहाय्य करण्यासाठी आलेले स्थानिक जिल्हा पुरवठा अधिकारी विभागाचे अधिकारी आमच्यासोबत होते। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।